नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला आजचा दिवस छान जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर सकाळची जी धावपळ असते ना, त्या धावपळीमध्ये कामं आटोपायचं हा एक मेन एम असतो किंवा हेतू असतो असं म्हणायला हरकत नाही। तर आज बनवायची होती भेंडीची भाजी आणि पटपट आटोपून आणि त्याच्यानंतर स्वतःचं आटोपायचं आणि त्याच्यानंतर स्कूलला जायचं। म्हणजे सगळ्यात पहिले ना सतत लक्ष जे असतं ना ते घड्याळावर असतं। सगळी कामं जी आहेत ते फक्त घड्याळाच्या काट्यावर करायचे असतात, कारण घड्याळाचा काटा जसजसा पुढे जातो ना तसतसं डोक्यावर टांगती तलवार व्हायला सुरुवात होऊन जाते। कारण थोडं जरी टाईम इकडच्या तिकडे झाला की मग होतं तो उशीर आणि मग खूप दमछाक होऊन जाते। तिथे गेल्यानंतर ना कुठलीच प्रकारची एनर्जी राहत नाही की आपल्याला म्हणजे नाही का शाळेमध्ये शिकवायचं आहे किंवा काय इतर कामं करायची आहे। त्याच्यामुळे वेळेत घरची कामं झाली की बाहेर आपला मूड जो असतो तो फ्रेश राहतो आणि मग आपल्याला आहे ना थोडंसं काम करायला आहे ना उत्साह पण वाटतो, शाळेमध्ये म्हणते मी। तर मग मस्तपैकी ना भेंडीची भाजी करायची होती आणि भेंड्या पण ना थोड्याच होत्या, कारण भाज्या कमी होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेंडी कमी असल्यामुळे ना मग म्हटलं चला आज आपण ना मसाला भेंडी बनवू। तर त्याच्यासाठी ना छान मस्तपैकी बारीक भेंड्या कापून घेतल्या आणि एक शिमला मिरची होती माझ्याजवळ, म्हटलं चला त्याने तरी ॲटलिस्ट भाजी जी आहे ती वाढून जाईल। मग भेंड्या वगैरे कापून घेतल्या, शिमला मिरची होती ती पण कापून घेतली आणि याच्यासाठी ना मसाला मी यूज केलेला आहे। थोडेसे धणे घेते, थोडेसे जिरे आणि थोडंसं आपल्या शेंगदाण्याचा कूट असतो ना तो टाकलेला आहे आणि थोडंसं नॉर्मल असं खोबरं घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही तर खोबऱ्याचा स्वाद त्याच्यामध्ये जास्त येतो। तर त्याच्यामुळे त्याचा छान असा मसाला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण टाकला ना म्हणजे मग भाजीला आहे ना छान चव लागते। एक बाजूला आहे ना स्वयंपाक करत असते हे तितकंच खरं, पण सोबतच आहे ना मध्येच काय आठवलं ना मला की बॅग काढून ठेवायची आहे किंवा पेनड्राईव्ह वगैरे न्यायचं आहे किंवा पेन न्यायचं आहे किंवा एखादं पुस्तक आपल्याला सोबत न्यायचं आहे, तर साईड बाय साईड जसं जसं लक्षात येतं ना तर त्या गोष्टी मी ना सोफ्यावर नेऊन ठेवत असते। म्हणजे ॲट द एंड जेव्हा मला घराच्या बाहेर निघायचं ना तर त्यावेळेस मग त्या गोष्टी ॲटलिस्ट माझ्या डोळ्यासमोर राहिला तर त्या पटकन पर्समध्ये पण टाकल्या जातात। तर त्याच्यामुळे ना गोष्टी ना आठवत राहते की आज आपल्याला काय न्यायचं आहे किंवा एखादा मेसेज वगैरे बघायचा आहे का किंवा इतर काही नवीन गोष्ट आपल्याला आज ॲड करायची आहे का किंवा काही करायचं आहे का। गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं असेल तर पेट्रोल म्हणून अशी एक छोटीशी चिठ्ठी मी लिहून ठेवते सोफ्यावर, म्हणजे जाताना आपल्या लक्षात राहतं की अरे हां आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे। पेट्रोलचं इतकं विशेष नसतं, कारण खाली जेव्हा आपण जातो आणि गाडी चालू करतो ना तर गाडीचा काटा बघितला की लगेच लक्षात येतं की आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे किंवा नाही म्हणून असं तर मी म्हणजे असं करत नाही, आदल्या दिवशीच मी पेट्रोल टाकून ठेवत असते की जेणेकरून आहे ना जाताना आपल्याला त्रास नको। म्हणजे नेहमीचंच माझं असं आहे की मी जेव्हा माझं पेट्रोल संपणार आहे हे मला माहीत आहे तर सकाळच्या धावपळीमध्ये ना पेट्रोलचं काम ठेवत नाही, मी आदल्या दिवशीच ठेवत असते। पण तरी पण एखाद्या वेळेस जर राहिलं, कारण राहू शकतं आणि राहतं पण एखाद्या वेळेस होतं क्वचित, तर मग त्यावेळेस आठवणीने करावं लागतं। त्याच्यासाठी 5 मिनिटांना घरातून अगोदर निघावंच लागतं। तर चला मस्तपैकी तेल टाकलेलं आहे आणि भेंडी ना छान मस्तपैकी तेलात ना परतून घ्यायची। जोपर्यंत ती व्यवस्थित परतल्या जात नाही तोपर्यंत आहे ना म्हणजे बाकीचे जे मसाले आहेत ते अजिबात ॲड करायचे नाही। परतायची म्हणजे मी सांगते की त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तुम्ही जेवढं छान तेलामध्ये शिजवाल ना तर तेवढी छान मस्तपैकी टेस्ट लागते भेंडीची। आणि मग त्या तेलामध्ये ना थोडेसे जिरे मोहरी टाकले आहे, भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला होता तर तो टाकलेला आहे। तर मी ना लसूण वरतून टाकला, जर तुम्हाला वाटणात घालायचं नसेल तर तुम्ही असं वरतून टाकू शकता, म्हणजे मग त्याची प्रॉपर अशी चव त्या भाजीला येत असते। नंतर 1 चमचा मस्तपैकी छान लाल तिखट टाकलेला आहे आणि 1.5 चमचा माझा जो एव्हरेस्ट मसाला होता तो टाकलेला आहे। थोडीशी हळद टाकली आणि छान मस्तपैकी परतून घेतलं, एकजीव केलं आणि त्याच्यानंतर मग जो मी तुम्हाला मगाशी वाटण सांगितलं ना ते वाटण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। आता तेलामध्ये परतून घेतलं की त्याच्यावर आहे ना थोडासा पाण्याचा शिपका टाकायचा, म्हणजे ती जी ग्रेव्ही तयार होती ना त्याला छान अशी कन्सिस्टन्सी येते। पाणी टाकलं नाही की मग ते शेंगदाण्याचं कूट आहे ना नुसतं तेलात तळल्यासारखा असा कडक कडक लागतो आणि ती मला अजिबात आवडत नाही। प्रॉपर अशी ग्रेव्ही टाईप कन्सिस्टन्सी आली ना तर मग भाजी खूप छान लागते। त्यानंतर त्यामध्ये ना छान मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मग भाजीला अजिबात वाफ द्यायची नाही, अशीच कमी गॅसवर 1-2 मिनटं परतवायची आणि त्याच्यानंतर बंद करायची। एकदम सुंदर अशी छान आपली भरलेली भेंडी तयार होत असते। त्याच्यानंतर ना पटपट मस्तपैकी ना मला चपात्या करायच्या होत्या, कारण भाजी झाली एक बाजूला की लगेचच दुसऱ्या बाजूला चपात्या करून घ्यायच्या, कारण किचन आटोपावं लागतं। किचनवरचे भांडे वगैरे जे आहे ते आटोप
आटोपून घ्यावे लागतात, नाहीतर मग तिकडून आल्यावर ना दुपारी अजिबात त्राण नसतं की किचन आटोपायचं आणि आपल्याला पण आहे ना एक वेगळाच मूड ऑफ होऊन जातो त्या किचनकडे बघून, उत्साह वाढायचा ते सोडून अजून आपल्याला एकदम डिसमूड झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे न चुकता सकाळीच मी ही कामं करून जाते. म्हणजे तिकडून आल्यानंतर ना थोडंसं आपल्याला शांत पण वाटतं, उल्हासित वाटतं आणि काहीच काम नाही आहे. त्याच्यामुळे मग थोडासा दुपारच्या वेळेला आराम पण होतो. आणि बऱ्याच वेळा मी माझ्या व्हिडिओमधून पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं घर कसं आपण बाहेरून आल्यावर जर व्यवस्थित असेल ना तर आपला मूड पण चांगला राहतो. आणि दुपारी ना बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा नेहमीच काम करण्याचा जो मूड असतो ना तो फार कमी असतो. कारण उन्हामुळे ना आपल्याला म्हणतो ना कंटाळा येत असतो किंवा आळस येत असतो थोडक्यात. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये जेवढी कामं फास्ट होतात ना तेवढी जास्तीत जास्त उरकून घेतलेली बरी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना त्यासाठी आपण एक 5-10 मिनटांना लवकर उठलं आणि त्याप्रमाणे कामाची ॲडजस्टमेंट केली ना तर नक्कीच आपली कामं आहे ना वेळेत व्हायला मदत होत असते. आता सकाळी उठण्याची सवय मी माझी स्वतःलाच इतकी छान लावून घेतलेली ना, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते की काय होतं माहिती का, पहिल्या दिवशी आपण जर अलार्म लावून जर झोपलो ना की आपल्याला 5 वाजता उठायचं. फक्त रात्रीच्या वेळी झोपताना आपण आपल्या मेंदूला एक फक्त तेवढं सांगायचं की सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे. 2दा-3दा आपण आपल्या लेकरांना जरी सांगितलं किंवा आपण स्वतःला जरी सांगितलं ना, बोलता बोलता कळत न कळत आपला मेंदू ती गोष्ट आहे ना कॅच करत असतो. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आहे ना दुसऱ्या दिवशी बरोबर पहाटे 5 वाजता ना जाग येतच असते आणि त्यानंतरच अलार्म वाजत असतो. याचं आहे ना तुम्ही नोटीस करा किंवा तुम्ही ऑब्झर्व करा. बघा तुम्ही जेव्हा 2दा-3दा तुमच्या स्वतःला सांगतात ना आपोआप तुमचा मेंदू तुम्हाला त्यावेळेला उठवून देतो. आणि मग रोज ती सवय आपण त्याच पद्धतीने जर कॅरी फॉरवर्ड केली ना तर रोज न चुकता आपल्याला बरोबर त्याच वेळेला जाग येत असते. आणि मग आपल्याला आहे ना झोप पण येत नाही. नंतर तर असं होतं की एकदा उठायची सवय लागली की पुन्हा आपल्याला त्या वेळेला झोपही येत नाही. कारण आपली पुढची कामं जी असतात ती आपल्या तोंडापुढे पडलेली असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण ही कामं करून घेतलेली बरी की जेणेकरून दुपारून आपल्याला परत कंटाळा किंवा आळस यायला नको. तर बघा मस्तपैकी छान किचन वगैरे क्लीन केलेलं आहे. भांडे वगैरे जे आहे ते माझे छान घासून झालेले होते. कारण रात्रीचा आहे ना थोडासा भात उरलेला होता तर तो मी गरम करत ठेवलेला होता. म्हटलं तो गरम होतोय तोपर्यंत मग भांडे घासून घेऊ. भांडे घासून झाले की मग त्याच्यानंतर आपल्याला किचन क्लीन करता येतो. सकाळचा वेळ महत्त्वाचा असतो. म्हणजे खरंच खूप आणि खूप महत्त्वाचा असतो. मिनिट सेकंद खूप महत्त्वाचं असतो. त्याच्यामुळे तिकडे भात गरम होता तोपर्यंत काही भांडे जे होते ते मी पटपट घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे की जेणेकरून ना माझा थोडासा वेळ म्हणतो ना आपण तो युटिलाइज व्हायला खूप सारी मदत झाली. त्याच्यानंतर मस्तपैकी मी किचन आटोपून घेतला. किचन व्यवस्थित क्लीन झाला. त्यानंतर जे भांडे मी घासलेले वगैरे होते ना तर ती मोठ्या किचन काउंटर टॉपवर आहे ना मी शिफ्ट केलेले आहे. आणि त्यानंतर मग छान मस्तपैकी ते जे भांडे आहेत ते असे उबडे ठेवलेवरती फॅन चालू करून दिला की जेणेकरून ते जे भांडे आहे ना ते व्यवस्थित सुकल्या जातील. आणि त्यानंतर मग मी आता स्वतःला फ्रेश करायला जाणार आहे. म्हणजे मग कसं एकदाचं माझं कामाचं दी एंड झाला की मग पुन्हा किचनकडे वळायलाच नको, स्वतःची तयारी करायची आणि त्यानंतर मग लगेचच आहे ना बाहेर पडायचं. मीनवाईल आहे ना मी आमची टिफिन वगैरे पण भरून घेते. म्हणजे मग नंतर त्यांना तोही ताण नको, फक्त त्यांनी त्यांचा टिफिन उचलायचा आणि मग ऑफिसला जायचं म्हणून असं. तर मग त्यांचाही टिफिन भरलेला होता. जेव्हा मी माझा टिफिन भरला आणि दोघांच्या पाणी बॉटल वगैरे ज्या होत्या ना तर त्या पण मी भरून ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे मग आहे ना जास्त मला ताण पडत नाही. आणि वेळेत म्हणजे पूर्ण लक्ष घड्याळाकडे असतं. जसं घड्याळ पुढे पडतं तर त्या पद्धतीने ना कामं चालू असतात. म्हणजे एखाद्या वेळेस तितका वेळ पुढे गेला की मी ते काम तिथेच स्टॉप करते आणि पुढच्या कामाला लगेच सुरुवात करून देते. असं रुटीन जर ठेवलं ना तरच आपलं कामं वेळेत होतात किंवा वेळेमध्ये आपल्याला काम करण्याची सुद्धा सवय लागते. नाहीतर मग एखादं काम केवरही रेंगाळतच चाललं आपण करतोच आहे आणि त्याचा अट्टहास असतो की हे काम आपल्याला पूर्णच करायचं आहे आणि मग त्याच्यामुळे ना आपल्याला पुढे उशीर होत चालतो. आणि मग उशीर झाला की खूप फास्टमध्ये गाडी चालवायची आणि मग जायचं. यामध्ये मला तरी पॉईंट वाटत नाही. एक अशी वेळ होती की ज्यावेळी मी माझ्याकडनं पण असं व्हायचं, पण आता स्वतःला एवढं डिसिप्लिन करून घेतलेलं आहे ना की वेळेत एक 5 मिनटं आपण लवकर उठून वेळेत कामं आटोपण्याचा जर प्रयत्न केला ना तर कामं अगदी वेळेत होतात आणि आपल्यालाही जास्त उशीर होत नाही. हे तितकंच खरं. तर चला सगळी भांडी छान मस्तपैकी मी ना सुकत ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी मस्तपैकी गरम पाणी करत ठेवलेलं आहे. मग एक ग्लास पाणी ना सकाळी उठल्यानंतर मी घेतच असते. पण त्याच्यानंतरसुद्धा आज मला खूप जास्त आहे ना तहान लागली होती. मग परत एक ग्लास पाणी तापत ठेवलं.
तर त्याच्या अगोदर ना म्हटलं आपल्याला माठ भरायचं आहे, कारण सकाळी जर माठ भरला ना तर दुपारपर्यंत एकदम छान मस्तपैकी थंड पाणी होऊन जातं. त्याच्यामुळे माठ जो आहे तो पहिल्यांदा आहे ना धुवून भरायला घेण्या अगोदर त्याच्यामध्ये जेवढं काही पाणी होतं ना ते बॉटल्समध्ये ना मी शिफ्ट करून घेतलं. तर यांची एक बॉटल भरायची बाकी होती आणि माझी एक बॉटल भरण्याची बाकी होती. तर दोन्ही बॉटल्समध्ये ना पाणी शिफ्ट करून घेतलं, कारण थंड माठातलं पाणी ना मी फेकून देत नाही, ते त्याचं यूज करत असते, कारण खूप मोठ्या कष्टाने ते थंड होत असतं. आणि माठातलं पाणी चवीला तुम्हालाही माहीत असेल खूप छान लागतं. मला तर खूप आणि खूप आवडतं माठातलं पाणी. त्याच्यामुळे मग त्या ज्या बॉटल्स आहेत ना तर त्या सगळ्या व्यवस्थित भरून घेतल्या आणि माठ धुवायला घेतला. तर माठ धुताना आहे ना मी अजिबात त्याला कुठल्याच प्रकारचं साबण वगैरे असं काही लावत नाही. तर त्याला साधं आपलं जी प्लेन घासणी असते ना, स्पंजची घासणी, तर त्याने व्यवस्थित क्लीन करते. रोज जर माठ घासला ना तर त्याच्यातून कधीच वास वगैरे येत नाही किंवा त्याला असं शेवाळ वगैरे टाईप पण होत नाही. अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ राहतो. ही टीप जी आहे ना ती मला जिथून मी माठ घेतला ना त्या काकांनीच सांगितलेलं होतं की तुम्ही प्लेन घासणीने छान व्यवस्थित रोज माठ जर घासला ना तर माठ अजिबातही खराब होत नाही. त्याला लिंबू मीठ वगैरे असं काहीच लावू नका की जेणेकरून तो माठ जो आहे ना तो पातळ होऊन जाईल आणि मग तो क्रॅक वगैरे होण्याचे चान्सेस असतात. आणि खरंच मी तसं फॉलो केल्यामुळे ना माठ माझा अजिबातही म्हणजे कुठे फुटत वगैरे नाही किंवा खराबसुद्धा झालेला नाही आहे. तर छान मस्तपैकी आता माठ धुते. माठ धुतल्यानंतर मग तो भरायला लावून देते एक बाजूला आणि त्याच्यानंतर लगेचच पटपट मी फ्रेश व्हायला जाणार आहे. तर फ्रेश झाली की मग त्यानंतर टिफिन बॉटल वगैरे जी काही गोष्टी आहेत त्या पर्समध्ये भरायच्या, ज्या गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा मी लक्षात आणून घेतलेल्या असतात ना तर त्या गोष्टी मी आता बॅगमध्ये वगैरे भरून घेत असते. त्याच्यानंतर मग आता दुपारून मी उन्हामध्ये येणार तर मग त्याच्यासाठी हँड ग्लोव्ज वगैरे लागतात, सनकोट वगैरे पाहिजे असतो, सोबत हेल्मेट वगैरे पाहिजे असतं. तर त्या गोष्टी ना आदल्या रात्रीच मी सोबतच टी व्ही युनिटवर काढून ठेवत असते, म्हणजे मग फक्त त्या गोष्टी उचलायच्या आणि मग पुढे चालायला लागायचं. तर चला मस्तपैकी माझा माठ एका बाजूला भरायला लावलेला आहे, दुसऱ्या बाजूला मी म्हटलं आता पटकन आपण पाणी पिऊन घेऊ. तर पाणी प्यायला आहे ना मी फक्त 1 मिनटं बसली आणि तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये आले, अरे देवा आपण झाडांना तर पाणीच टाकलेलं नाही, कारण सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी एकच वेळी मी ना झाडांना पाणी घालत असते. मध्ये दुपारी पाणी घातलं ना तर मग झाडं आहे ना अशी कोमेजून गेल्यासारखे होऊन जातात. त्याच्यामुळे सकाळी न चुकता झाडांना पाणी घालायचं असतं. पटकन पाणी पिले आणि झाडांना लगेचच आहे ना पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग स्वतःच्या तयारीला लागून गेलेली आहे. तर बरोबर 7 वाजेपर्यंत माझी संपूर्ण तयारी वगैरे सगळं व्यवस्थित आटोपून होतं. तर अशा पद्धतीने सकाळी पहाटे 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत कामाची घडी बसवण्याचा प्रयत्न करते, तेही वेळेत. आणि सकाळी कशा पद्धतीने मी उठत असते तेही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा बरं का, तुमचं एक लाईकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.